जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप कोणत्या राज्यानं लॉन्च केलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यानं भारतातील पहिलं स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा काय म्हणतो, कोणत्या राज्याद्वारे भारतातील पहिली किनारपट्टी आणि वेडर पक्षी गणना करण्यात आली? तर मित्रांनो, आता भारतातील पहिली किनारपट्टी आणि वेडर पक्षी गणना ही गुजरात या राज्याद्वारे करण्यात आली. गुजरातमध्ये 3 जानेवारीपासून ही गणना सुरू झाली असून गुजरातमधील जामनगर येथील राष्ट्रीय सागरी उद्यान आणि अभयारण्य येथे या गणनेचं आयोजन करण्यात आलं आहे. बरं, ही गणना कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर गुजरात सरकारच्या वन विभागाद्वारे पक्षी संवर्धन सोसायटी गुजरात या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही गणना करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2, भारत सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला आहे? मित्रांनो, आता भारत सरकारने WPIचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी रमेशचंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला आहे. बरं, सध्या WPIचं आधारभूत वर्ष काय आहे? तर 2011 ते 2012 असं WPIचं आधारभूत वर्ष आहे व हे जे आधारभूत वर्ष आहे याची निवड 2017 मध्ये करण्यात आली होती आणि तेव्हापासून 2011-12 हे WPIचं आधारभूत वर्ष आहे व आता यात बदल करून 2022-23 हे WPIचं आधारभूत वर्ष करायचं आहे. यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली असून नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद हे या कार्यगटाचं नेतृत्व करतील. बरं, या कार्यगटात एकूण किती सदस्य आहेत? तर 16 सदस्य आणि एका सचिवाचा यात समावेश आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हा जो WPI आहे हा किती वस्तूंच्या घाऊक किमतीवरून काढला जातो? तर 2017 पासूनच WPI 697 वस्तूच्या घाऊक किमतीवरून काढला जातो. आणि येथे एक पॉइंट लक्षात घ्या, घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI काढण्यासाठी फक्त वस्तूंचाच विचार केला जातो, येथे सेवांचा विचार केला जात नाही. ठीक आहे, एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर या आधी ज्या 3 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्याविषयी पुन्हा एकदा आपण माहिती पाहून घेऊया. तर पहा, संबल हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी देवेंद्र कुमार अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. JDPच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून RBIने नुकतीच AIच्या जबाबदार आणि नैतिक वापरासाठी पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. आता हा प्रश्न पहा, हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला जीवनगौरव अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्याशी संबंधित विधानांचा विचार करायचा आहे. पहिलं विधान पहा काय म्हणतं, मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते खेळाडू आहेत. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972च्या हेडलबर्ग येथे आयोजित पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं व ते असे करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. आता हे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. शेवटचं विधान पहा, त्यांच्या आयुष्यावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट देखील आला होता. मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. चंदू चॅम्पियन हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून यामध्ये त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. हे जे मुरलीकांत पेटकर आहेत हे आपल्या भारतीय सैन्यामध्ये सैनिक होते. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे त्यांना त्यांचा एक पाय गमावा लागला होता व त्यानंतर ते या पॅरा ऑलिम्पिककडे वळलेले आहेत. आता हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, अजून एक छोटासा प्रश्न, मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री या पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आलं होतं? तर मुरलीकांत पेटकर यांना 2018 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे मुरलीकांत पेटकर हे आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आधारित एखादा तरी प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला पाहण्यास मिळू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्काराविषयी माहिती पाहिली होती. आता या सत्रात आपण द्रोणाचार्य या पुरस्काराविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. बघा, या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर खालीलपैकी कोणाला 2024चा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे? तर हा जो 2024चा द्रोणाचार्य पुरस्कार आहे हा पुरस्कार सुभाष राणा, दीपाली देशपांडे आणि संदीप सागवान या 3 खेळाडूंना जाहीर झाला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4
हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, यंदाचा हा नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार हा या 3 प्रशिक्षकांना जाहीर झाला असून हे प्रशिक्षक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर नोट करून घ्या. श्री सुभाष राणा हे पॅराशूटिंग या खेळाशी संबंधित आहेत. दीपाली देशपांडे या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. तर संदीप सागवान हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. यासह जीवनगौरव श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार हे 2 प्रशिक्षकांना देण्यात आले असून यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात एस मुरलीधरन हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. तर आर्मांडो ॲग्नेलो कोलाको हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. हा जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे हा उत्कृष्ट प्रशिक्षकांना दिला जातो व यात पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते, तर यात पारितोषिक म्हणून 15 लाख रुपये देण्यात येतात. आता या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार हा फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला जाहीर झाला आहे. तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार चंदीगड विद्यापीठाला, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा गुरु नानक देव विद्यापीठाला जाहीर झाला आहे. मित्रांनो, आता लक्षात ठेवा 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 4 खेळाडूंना जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार 32 खेळाडूंना, तर जीवनगौरव अर्जुन पुरस्कार 2 खेळाडूंना, नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार 3 प्रशिक्षकांना, तर जीवनगौरव श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार हा 2 प्रशिक्षकांना जाहीर झाला आहे. आता हा प्रश्न पहा. भारताच्या लोकपालाने खालीलपैकी कोणत्या तारखेस लोकपाल दिन साजरा करण्याची घोषणा केली? तर आता भारताच्या लोकपालाने 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. बरं, लोकपाल दिन हा 16 जानेवारी रोजीच का साजरा करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, 16 जानेवारी 2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे भारतीय लोकपाल नावाच्या संस्थेची स्थापना झाल्यामुळे लोकपाल दिनासाठी 16 जानेवारीची निवड करण्यात आली आहे. बरं, सध्या आता लोकपालाचे दुसरे अध्यक्ष कोण आहेत? तर न्यायमूर्ती A.M. खानविलकर हे लोकपालचे दुसरे अध्यक्ष आहेत. आणि लोकपालमध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. या 8 सदस्यांपैकी 4 सदस्य न्यायिक, तर 4 सदस्य हे गैरन्यायिक असतात. लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत ते या पदावर कार्य करू शकतात. पुढील प्रश्न. कोणता देश हा 1 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे युरोपियन युनियनच्या शेंगेन क्षेत्राचा पूर्ण सदस्य बनला आहे? तर आता 1 जानेवारी 2025 पासून रोमानिया आणि बल्गेरिया हे युरोपियन युनियनच्या शेंगेन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, 1985 मध्ये युरोपियन युनियनने शेंगेन क्षेत्राची स्थापना केली होती. या शेंगेन क्षेत्राचा हिस्सा असलेल्या देशाचे नागरिक एकमेकांच्या देशात विना दस्तावेज प्रवेश करू शकतात. हे शेंगेन क्षेत्र 1985 पासून अस्तित्वात असून त्यावेळेस त्यात फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड हे देश सहभागी होते. व आता या शेंगेन क्षेत्राचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर सध्या याचे 29 देश सदस्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 31व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 31व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं आयोजन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात येत असून मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरात 3 जानेवारी रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते या 31व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालेलं आहे व हा कार्यक्रम 6 जानेवारीपर्यंत चालेल. बरं, यंदाच्या या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसची थीम काय आहे? तर अंडरस्टँडिंग इकोसिस्टीम फॉर हेल्थ अँड वेलबिंग अशी या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसची थीम आहे. याआधी 30वा राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आला होता? तर गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये 27 ते 31 जानेवारी 2023 मध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. व आता 31व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं आयोजन मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरामध्ये करण्यात येत आहे. बरं, या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं आयोजन कधीपासून करण्यात येत आहे? तर 1993 पासून या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं आयोजन करण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिला सर्जिकल रोबोट कोणत्या शहरात कार्यान्वित करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच महाराष्ट्रातील पुणे या शहरात पहिला सर्जिकल रोबोट कार्यान्वित करण्यात आला असून पुण्यामधील नोबेल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथे हा पहिला सर्जिकल रोबोट स्थापन करण्यात आला आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने वनसंवर्धनासाठी महाभारत वाटिका स्थापन केली? तर आता उत्तराखंड या राज्याने वनसंवर्धनासाठी महाभारत वाटिका स्थापन केली आहे. या महाभारत वाटिकेचा उद्देश काय आहे? तर प्राचीन भारतीय ग्रंथांद्वारे वनसंवर्धन आणि पर्यावरणीय जागरूकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.
लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, वनसंवर्धनासाठी महाभारत वाटिका ही उत्तराखंड या राज्यानं स्थापन केली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ब्रेल दिन आहे हा दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 4 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 4 जानेवारी 1809 रोजी फ्रेंच शिक्षणतज्ञ लुईस ब्रेल यांचा जन्म झाला होता आणि त्यांनीच ब्रेल लिपीचा शोध लावल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 2019 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.